आम्ही माणसात तर नव्हतो, मग जनावरासारखं होतो का? तर नाही. जनावराच्या बद्दल आपली हालत होती. त्या हालत मधून आम्हाला महापुरुषांनी आणलंय. म्हणजे कसं झालं, एकेकाळी खातगाव मध्ये ज्यावेळेस एकदा ढोर मरायचं, म्हैस मरायची, त्यावेळेस मांगवाड्यातले मारवाड्यातले चर्मकार वाड्यातले सर्व लोक कट्ट्या कोयत्या घेऊन त्या ढोराच्या दिशेने पळायचे. प्रत्येकाला आपलं आपलं पोटाची खळगी भरण्यासाठी, कोणाला चांबडं पाहिजे होतं तर कोणाला बायको लेकराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मांसाचे तुकडे पाहिजे होते. ही परिस्थिती होती. ही मांगवाड्यातल्या महारवाड्यातल्या माणसावरती तर आलीच होती. त्याचबरोबर भटके कुत्रे सुद्धा गावातले जायचे. एका बाजूला मेलेल्या जनावराला भटके कुत्रे तोडायचे, तर दुसऱ्या बाजूला आमचा माणूस तोडायचा. माणसाला असं वाटत होतं की मी माणूस आहे आमच्या माणसाला, आणि म्हणून ते समोरचं कुत्र आहे, कुत्र्याला हाणलं पाहिजे. कुत्र्याला हाड म्हणल्यानंतर कुत्र मागं सरकत नव्हतं. कुत्र्याला वाटत होतं ते माझ्या हिश्याचा जो मांसाचा तुकडा आहे त्याच्यावर अतिक्रमण करायला लागलाय. कुत्र त्याच्यावर भुकत होतं. म्हणजे आम्हाला कुत्र सुद्धा विचारत नव्हतं. त्या परिस्थितीतून आज आम्हाला आमच्या महापुरुषांनी, अण्णाभाऊ साठेने, बाबासाहेब गोखले साहेबांनी आज ह्या माणसामध्ये आणलं. त्या महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. माणसाला मी, आणि ह्या मातांग समाजाला जो सगळ्यात मोठा जो संदेश आहे अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्तानं माझा एकच आहे, संघटित कसं झालं पाहिजे हे आपण बाबासाहेब गोखले साहेबांकडून शिकलं पाहिजे, आणि लढलं कसं पाहिजे ते एकनाथ आवाडाकडून आपण शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी बाहेरच्या लोकांचा आदर्श घेण्याची गरज नाही. आमच्या घरातली माणसं आहेत, आणि तुमच्या मोरेगावला गोखले साहेब येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर तुमच्या वाकडी मोठं, या ठिकाणी आमचे सटवाजी मामा आहेत, त्यांना माहित आहे वाकडी चळवळीचं मोठं केंद्र एकेकाळी राहिलेलं आहे. म्हणून आजच्या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं ह्या खातगाव मधल्याच मातांग समुदायाला नाही तर समस्त मातांग समुदायाला माझी विनंती आहे की आपण बाबासाहेब गोखले साहेबांनी जे सांगितलं गावकीचे कामं सोडून द्या, आम्ही ते गावकीचे कामं सोडून देण्याची शपथ आजच्या दिवशी घेतली पाहिजे. आणि स्वाभिमानाने कसं जगलं पाहिजे हे मराठवाड्यातल्या एकनाथ आवाडांनी आम्हाला शिकवलंय. त्या एकनाथ आवाडाच्या कार्याचं आम्ही कार्य पुढे नेणार आहोत. अधुरं राहिलेलं काम पुढे नेणार आहोत. हे आम्ही शपथ घेऊन आम्ही जयंती साजरी करणार असेल तर त्या जयंतीला अर्थ आहे, नाहीतर डीजेच्या तालावरती आणि नुसतं जेवण करून जयंती साजरी करून उपयोग नाही. बांधवांना अशा वर्षानुवर्ष हजारो जयंत्या जरी साजऱ्या केल्या त्यातून कुठल्या प्रकारचा आउटपुट होणार नाही. परंतु दुर्दैव हे आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये मातांग समाजाच्या ज्या नाही तर बहुजन समाजाच्या जयंत्या कशा साजऱ्या होतात, किती विकृत स्वरूप आलेला आहे. कदाचित एक खातगाव त्याला अपवाद आहे. मी खातगावचं उदाहरण देत नाही, खातगाव बद्दल बोलत नाही. ह्या खातगावमध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. आतापर्यंत माझ्या समोर एकही दारू पिऊन या ठिकाणी कुणीही असा मला प्रश्न विचारला नाही. माझ्या हातातल्या ह्या माईकचं वायर सुद्धा आणखीन वडलं नाही. आणि आपण सर्वजण तुमचे मोबाईल सायलेंट मोडवरून ठेवून तुम्ही ऐकत आहात, याचा अर्थ हे प्रबोधनाला आसुसलेलं गाव आहे. या गावाचा आदर्श बाकीच्या मातंगवाड्यांनी, बाकीच्या गावांनी जर घेतला तर मला वाटतं मातंग समाज काकणभर आणखीन पुढे जाण्यासाठी मदत होणार. तो आदर्श निर्माण झाला पाहिजे. म्हणून सर्वप्रथम या गावातील जेवढे विविध पक्षाचे, संस्थेचे, संघटनेचे पदाधिकारी असतील, मोरेगावचे सरपंच साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणचे महिला भगिनी आणि या ठिकाणचे माझे बांधव, ह्या सर्वांचं मी या ठिकाणी सुरुवातीला अभिनंदन यासाठी करतोय. जी गोष्ट मांगवाड्यामध्ये शक्य नाही प्रबोधन, त्या प्रबोधनासाठी तुम्ही पुढाकार घेतला त्याबद्दल मी सर्वात अगोदर तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. राहिली गोष्ट अण्णाभाऊ साठेची जयंती आम्ही कशी साजरी करायला पाहिजे आणि कशी साजरी करत आहोत. आम्ही म्हणजे मी खातगावचा विषय करत नाही, मी महाराष्ट्रातलं चित्र बघतोय. त्या महाराष्ट्रातल्या चित्रावरून एक गोष्ट लक्षात आली की आमचे लेकरं आणि आमच्या बहुजन समाजातले लोक जातवार जयंत्या साजऱ्या करायला लागलेत. अण्णाभाऊ साठेची जयंती मातंगांनी साजरी करायची, बाबासाहेबांची जयंती बुद्धिस्ट लोकांनी साजरी करायची, मराठा लोकांनी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची. म्हणजे जातीनुसार जयंत्या. काय आमच्या महापुरुषांनी एका जातीसाठी काम केलंय का, ह्याचा आम्ही विचार केला पाहिजे. आजच्या जयंत्या डीजेच्या पलीकडे पुढे जायला तयार नाहीत.
मांग म्हणजे कॉलर टाईट एवढं गाणं वाजलं आणि त्याच्यावर आम्ही डान्स केला तरी पण आमची जयंती साजरी झाली. अशा पद्धतीची 100% खात्री मातंग समाजातल्या बहुतांश लोकांना होत आहे. मला काय म्हणायचंय की तुम्ही वाचून जयंती साजरी कराच हा आमचा आग्रह नाही. नाचा सुद्धा. आमच्या बापाची जयंती आम्ही नाचलं पाहिजे, पण नाचण्याबरोबर थोडस वाचून सुद्धा जयंती जर साजरी केली, प्रबोधनातून जयंती साजरी केली तर मला असं वाटतं की त्याचा फायदा समाजाला होणार आहे. म्हणून आमच्या महापुरुषांची जयंती नाचून तर केलीच पाहिजे, पण नाचून करण्यापेक्षा आम्ही वाचून जयंती साजरी केली तर त्याला अधिक चांगलं. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या महापुरुषाची जयंती आम्हाला त्यांना डोक्यावर घेण्याची गरज नाही, आम्हाला डोक्यात घेण्याची गरज आहे. आम्ही ते डोक्यात घेतलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, आम्ही हा जयंती मोठी कोणाची, ज्याच्याकडे डीजे एक त्याची जयंती मोठी. समजा मातंगांनी समजा अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये एक डीजे लावला असेल तर बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये 2 डीजे लावतात. शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये म्हणतो आम्ही 96 कोळी मराठे आहोत, त्यांनी 2 लावले तर आम्ही 3 डीजे लावत. डीजेची चढावड ह्या पद्धतीची चालू आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतंय डीजेच्या तालावरती नाचून मोठी जयंती साजरी करण्यापेक्षा जयंती ही बॅनर बघून जयंती साजरी करण्यापेक्षा जेवढं मोठं बॅनर तेवढं मोठं जयंती, जेवढा मोठं कटऑफ तेवढी मोठी जयंती, ही मानसिकता आमच्या डोक्यामध्ये. पण मला काय वाटतंय अण्णाभाऊ साठेचं चित्र महत्वाचं आहे. तुमच्या मोबाईलच्या डीपीवरती चित्र महत्वाचं आहे, स्टेटसला महत्वाचं आहे, पुतळा महत्वाचा आहे, त्याचबरोबर फोटो महत्वाचा आहे, बॅनर महत्वाचा आहे. पण त्या बॅनरवर असणारे जे अण्णाभाऊ साठेचं जे चित्र आहे त्या चित्राच्या पलीकडे जे अण्णाभाऊ साठेचं चरित्र आहे ते सर्वात जास्त महत्वाचं. म्हणून मी म्हणतो चित्रापेक्षा चरित्र महत्वाचं आहे आणि ते चरित्र समाजामध्ये गेलं पाहिजे. यासाठी आपण या ठिकाणी त्या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही आमच्या महापुरुषांना भक्त म्हणून नाही तर अनुयायी म्हणून आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि त्यांचं अधुरं राहिलेलं जे काम आहे आम्ही हे काम पूर्ण केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमच्या महापुरुषाची जयंती आम्ही कशी साजरी केली पाहिजे, शाहू महाराजांची जयंती कशी साजरी केली पाहिजे. शाहू महाराजांच्या जयंतीच्या वेळेला ते म्हणतात आमच्या बहुजन समाजातील महापुरुषाची जयंती आम्ही सणासारखी साजरी केली पाहिजे. कशी केली पाहिजे? सणासारखी साजरी केली पाहिजे. सणाच्या दिवशी जसं प्रसन्न वातावरण असतं, आपण ज्या दिवशी सण असतं त्या ठिकाणी दारू पिणारा व्यक्ती सुद्धा दारू पित नाही, कारण त्या ठिकाणी त्याला पुरणपोळी खावं लागते, गुळवणी खावं लागतं, दूध प्यावं लागतं, भजे खावं लागतात, कुरड्या खावं लागतात. म्हणजे त्या दिवशी सणाचं वातावरण खराब होऊ नये यासाठी आपण सगळेजण काळजी करतो. त्याच पद्धतीची जयंती अण्णाभाऊ साठे यांची सुद्धा जयंती मला अपेक्षित आहे बांधवांनो, सणासारखी जयंती. लवजी क्रांती मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं माझी जेवढी ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे मी महाराष्ट्रामध्ये आणि सीमावर्ती भाग म्हणजे गुजरात, मध्य प्रदेशच्या उज्जैन पर्यंत, शिंदवाडा तहसील पर्यंत जेवढं माझं नेटवर्क आहे त्या नेटवर्क मध्ये जेवढ्या शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेमध्ये मी आदेश दिला होता की 1 जानेवारीला कोणाच्याही घरामध्ये तिखट भाजी होणार नाही. तिखट भाजी म्हणजे कोणती? बाजाराच्या दिवशी भाजी जी असते तिखट भाजी नाही, गोड जेवण झालं पाहिजे. ना आमच्या महापुरुषाची जयंती सणासारखी साजरी झाली पाहिजे. तेव्हाच कुठं आम्हाला 4 गोष्टी त्यातून शिकायला भेटतील. ज्या अण्णाभाऊ साठेला आम्ही फक्त एका कठड्यामध्ये बंद केले की त्यांनी साहित्य तयार केलंय, पण अण्णाभाऊ साठेला फक्त साहित्य तयार केलं आणि संपलंय का? असं बिलकुल झालेलं नाही बांधवांनो. अण्णाभाऊ साठेनं कथा लिहिल्या म्हणून आपण काय म्हणतो त्यांना कथाकार अण्णाभाऊ साठे. त्यांनी लघु कथा लिहिल्या म्हणून त्यांना लघु कथाकार अण्णाभाऊ साठे म्हणतो. त्यांनी कादंबरी लिहिली म्हणून कादंबरीकार अण्णाभाऊ साठे म्हणतो. फकीरा नावाची कादंबरीकार अण्णाभाऊ साठे. त्यांनी चित्रपट कथा लिहिल्या म्हणून चित्रपट कथाकार अण्णाभाऊ साठे म्हणतो. त्यांच्या 7 कथेवरती चित्रपट तयार झालेले आहेत बांधव. त्या चित्रपटामध्ये त्यांनी हिरो म्हणून काम केलं, सावळ्याची भूमिका त्यांनी निभावली. हिरो अण्णाभाऊ साठे आहे. त्या ठिकाणी त्या चित्रपटाचं डायरेक्शन अण्णाभाऊ साठेनं केलं, डायरेक्टर अण्णाभाऊ साठे आहेत. त्या चित्रपटासाठी लागणारं गीत त्यांनी तयार केलं, गीतकार अण्णाभाऊ साठे आहेत. ते गीत त्यांनी गायलं, गायक अण्णाभाऊ साठे आहेत. ते गाताना त्यांनी हार्मोनियम वाजवला, त्यांनी तबला वाजवला, वादक अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी पवाडा लिहिला, पवाडाकार अण्णाभाऊ साठे आहेत. तो पवाडा गायला, शाहीर
अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी लोकनाट्य लिहिलं, लोकनाट्यकार अण्णाभाऊ साठे आहेत. नाटक लिहिलं, नाटककार अण्णाभाऊ साठे आहेत. त्या नाटकाच्या सुरुवातीला जे वग असतंय ते वग सुद्धा त्यांनी लिहिला. वग नाट्यकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी रशियाचं प्रवास वर्णनपर एक पुस्तक लिहिलं, प्रवास वर्णनकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महत्वपूर्ण काम केलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते अण्णाभाऊ साठे आहेत. त्यासाठी त्यांनी माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कायली, अशा पद्धतीनं छक्कड लिहिली. छक्कडकार अण्णाभाऊ साठे आहेत. बाजूला गोवा आहे. त्या ज्यावेळेस गोव्यामध्ये पोर्तुगालांचं राज्य होतं, ज्यावेळेस गोवा सोडायला तयार नव्हते, त्यावेळेस चला गोव्याकडे चला अशा पद्धतीचा पवाडा लिहून त्या ठिकाणी आंदोलन करण्याचं काम, शायरी गरजवण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलं. गोवा मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा महत्वाचं योगदान अण्णाभाऊ साठेचं राहिलेलं आहे. बरं, ज्या मराठवाड्यामध्ये खादगाव येतं, हे सेलू तहसील येतं, परभणी जिल्हा येतो, त्या परभणीमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठे येऊन गेले होते. ज्यावेळेस मराठवाडा मुक्ती संग्राम चालू होता, निजाम त्यांची जागा सोडायला तयार नव्हता, आझाद करायला तयार नव्हता, त्यावेळेस अण्णाभाऊ साठेनं या ठिकाणी येऊन शायरी निर्माण केली आणि मराठवाडा मुक्तीसाठी मोठं आंदोलन उभा केलं होतं. मराठवाडा मुक्ती आंदोलनाचं महत्वपूर्ण योगदान सुद्धा अण्णाभाऊ साठेचं. एवढंच नाही, तुमच्या नांदेडच्या पलीकडे आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशच्या बाजूला तेलंगणा नावाचं राज्य आहे. या तेलंगणामध्ये ज्यावेळेस हा रणसंग्राम निर्माण झाला की आम्हाला स्वातंत्र्य तेलंगणा पाहिजे, त्यांनी त्यावेळेला तेलंगणाचा पवाडा नावाचा पवाडा लिहिला. बांधवांना, मी ह्या गोष्टी ह्यासाठी सांगायला लागलोय, ह्या एका जातीसाठी अण्णाभाऊ साठेनं केलेल्या गोष्टी नाहीत. तेलंगणामध्ये सर्व लोकांसाठी ते आंदोलन त्यांनी केलं होतं, शायरी निर्माण केली होती. गोव्यामध्ये मातंगाचे कुटुंब आहेत म्हणून त्यांनी चला गोव्याकडे जाऊ असा पवाडा लिहिला नव्हता. मराठवाड्यामध्ये जी शायरी निर्माण केली ती काय मांगवाड्यातल्या लोकांसाठी केली नव्हती. एवढंच नाही तर ज्यावेळेस पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये दंगा निर्माण झाला, दंगा निर्माण झाल्यानंतर त्यांनी दंग्याचे परिणाम ज्यावेळेस दिसायला लागले त्याबद्दल जागृती करण्यासाठी पंजाब दिल्लीचा दंगा नावाचा पवाडा लिहिला. पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यानंतर त्यांनी त्याचं वर्णन करण्यासाठी बंगालची हाक नावाचा पवाडा लिहिला. रशियामध्ये आंतरराष्ट्रीय पटलावरती ज्यावेळेस युद्ध झालं, युद्धामध्ये जे निष्पाप माणसं मारल्या जात होते त्यावेळेस त्यांनी पहिला पवाडा लिहिला. त्या पवाडा म्हणजे स्टॅलिनग्राडचा पवाडा. ह्या सर्व गोष्टी सांगण्याचा उद्देश एकच आहे बांधवांनो, ज्या महापुरुषांना आम्ही जातीचं म्हणून घेत आहोत किंवा जातीचं प्रतीक म्हणून आम्ही सांगत आहोत, त्या महापुरुषाचं काम एका जातीपुरतं मर्यादित नाही, ह्या भारतवर्षासाठीच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समस्या उजागर करण्यासाठी अण्णाभाऊ साठेनं साहित्य निर्माण केलेला. स्टॅलिनग्राड मध्ये 1-2 मांगवड्यावर बॉम्ब पडले म्हणून स्टॅलिनग्राडचा पवाडा लिहिला नाही बांधवांना. पंजाबमध्ये मांगाचे घरं नाहीत, बंगालमध्ये मांगाचे घरं नाहीत, तरी पण ती संवेदना अण्णाभाऊ साठेनं जोपासली. फक्त एका जातीमध्ये, एका मातांग जातीमध्ये जन्माला आल्यामुळं त्यांना संकुचित करण्यात आलेलं आहे बांधव. सगळ्यात जास्त साहित्य जे निर्माण करण्यात आलेलं आहे ते अण्णाभाऊ साठेने निर्माण केले बांधव. पण आज मराठी भाषेला परिपक्व करण्याचं काम अण्णाभाऊ साठेनं केलेलं आहे, सर्वात जास्त साहित्य. आणि एवढ्या मोठ्या पद्धतीने साहित्य, एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अण्णाभाऊ साठेची कल्पकता, अण्णाभाऊ साठेची बुद्धी किती मोठी आहे. त्यांनी एक भोमक्या नावाची कथा लिहिली. अमरावतीच्या जेलमध्ये ज्यावेळेस त्यांना टाकण्यात आलं, कुठलाही गुन्हा नसताना जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना एक कॅरेक्टर भेटलं मोठ्या डोक्याचं, त्या ठिकाणी भोमक्या नावाचं, आणि भोमक्या नावाची कथा लिहिली. भोमक्या नावाचा शब्द आतापर्यंत तुम्ही कुठंच ऐकलेला नाही. मी मराठीच्या प्राध्यापकाकडे गेलो, शिक्षकाकडे गेलो, विद्यापीठात गेलो, त्या सर्व लोकांना विचारलं हे भोमक्या काय भानगड आहे. त्यावेळेस नागनाथ कोतापल्लेनं सुद्धा सांगितलं, अरे भोमक्या नावाचा शब्द, नागनाथ कोतापल्ले म्हणजे मराठी साहित्यातला सगळ्यात मोठा बाप, जो डॉक्टर आंबेडकर विद्यापीठाचे गुरु राहिले आहेत, ते म्हणजे काय मराठी साहित्यामध्ये कुठंच नाही. हा शब्द
मराठीमध्ये नाही, हिंदीमध्ये नाही, इंग्रजीमध्ये नाही, मग हा शब्द आला कुठून? ह्याचं उत्तर अण्णाभाऊ साठेनं दिलं. अण्णाभाऊ साठे म्हणतात हा भोमक्या म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ब्राह्मणी व्यवस्थेच्या डोक्यामध्ये मारलेला दगड म्हणजे भोमक्या. नवीन शब्द मराठी भाषेला देण्याचं काम अण्णाभाऊ साठेनं केलं. पण या महाराष्ट्राचा दुर्दैव हे आहे, मराठी भाषा दिवस हा अण्णाभाऊ साठेच्या नावानं नाही तर ते विवा शिरवाडकरच्या नावानं साजरा केला जातो. हे दुर्दैव आहे बांधवांना. म्हणून आमची मागणी असली पाहिजे सर्वांची. आम्ही तर करत आहोत, लढाई लढत आहोत. 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या दिवशी अन्य महापुरुषाच्या जयंतीला जशी सुट्टी असते तशी सुट्टी झाली पाहिजे. नंबर 1. आणि नंबर 2, 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेच्या दिवशी झाला तोच मराठी भाषा दिवस म्हणून केला. सर्वात योगदान साठेचा. त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून केलं आहे. एवढं तर किती भाषा साहित्य केलं ह्याचा जर विचार करायला गेलात तर बंगालची हाक नावाचा जो पवाडा होता तो बंगालीमध्ये पण पाहायला मिळतो तुम्हाला, तामिळमध्ये पाहायला भेटतो, कन्नडमध्ये म्हणजे तामिळमध्ये, कन्नडमध्ये, बंगालीमध्ये, भारतात सर्व भाषेमध्ये आणि एकूण आंतरराष्ट्रीय पटलावरी ग्रीक असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर झेक असेल, पॉलिश असेल, फ्रेंच असेल, ह्या सर्व भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेचं साहित्य आपल्याला पाहायला मिळून येतं. बऱ्याच लोकांच्या भया उंचल्या असतील भाषेमध्ये याचा गणमा पडाला नाही. या भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेला लोक झेक गावात एक देश आहे त्या देशाची भाषा झेक आहे. पॉलिश मी सांगितलंय, पॉलिश म्हणजे बुटाचं पॉलिश का? बुटा पॉलिश पोलंडचा देश आहे 7 समुद्राच्या पलीकडे. पोलंड देशाची त्याला पॉलिश म्हणतो. त्या पॉलिश भाषेमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेचं साहित्य आजही अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आहे. दुर्दैव हे महाराष्ट्राचं आणि देशाचं आहे, पण भारतात मात्र अण्णाभाऊ साठेचं साहित्य कुठल्याही अभ्यासक्रमाला नाही. म्हणून ते साहित्य अभ्यासक्रमाला लावण्यासाठी ज्या स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या संघटना आहेत, ज्या झुंजार म्हणणाऱ्या संस्था आणि संघटना आहेत, त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत एक अजेंडा बनवला पाहिजे आणि ह्या मागण्या घेऊन आपण टेक ओव्हर केलं पाहिजे, सरकारवरती दबाव निर्माण केला पाहिजे. आज हे अण्णाभाऊ साठेचं साहित्य, खूप सारं साहित्य अप्रकाशित आहे. हे पूर्णला पूर्ण साहित्य प्रकाशित करण्यासाठी सुद्धा जोर लावण्याची गरज आहे मला असं वाटतं. या सर्व मागण्यांचा विचार आपण अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं आम्ही केला पाहिजे बांधवांनो. अण्णाभाऊ साठेच्या नशिबामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्णतः उपेक्षात आली बांधवांनो. भारतामध्ये त्यांना कुठल्या प्रकारची प्रसिद्धी मिळाली नाही. फ्रान्समध्ये ज्यावेळेस पहिलं त्या ठिकाणी साहित्य परिषदेचं आमंत्रण पहिल्यांदा वयाच्या 26व्या वर्षी अण्णाभाऊ साठेला आलं, त्यावेळेला त्या ठिकाणी चव्हाण नावाचे मुख्यमंत्री होते. त्या मुख्यमंत्र्याकडे गेल्यानंतर ते म्हणले की मला व्हिसा पाहिजे, मला विमानानं जायचे परदेशामध्ये. फ्रान्सचं मला लेटर आले, मी त्या ठिकाणचा प्रमुख वक्ता आहे, मी पाहुणा आहे त्या ठिकाणचा, मला जाऊ द्या. त्यावेळेस काँग्रेसचे जे मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, ओ तुकाराम, तुम्ही आमच्या विरोधात शायरी करता, तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन करता, तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढता, तुम्ही आमच्याकडे व्हिसा मागायला, तुम्ही आमच्याकडे परवानगी मागायला देशाच्या बाहेर जायला? व्हिसा तर सोडून द्या, नशीब समजा, आणखीन आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकलं नाही एवढं करून. अण्णाभाऊ त्याला हाकलवलं. मी म्हणतो, माझ्या कोणतं काहीच नाही. अण्णाभाऊ साठेचा सगळा आहे, शंकर साठेचं पुस्तक आहे माझा भाऊ अण्णाभाऊ. या पुस्तकामध्ये व्यथा लिहिलेली त्याच्यामध्ये. तिला आमंत्रण नाकारलं, त्यानंतर रशियाचं आमंत्रण आलं, रशियन सरकारनं पूर्ण त्या ठिकाणी खर्च केला आणि अण्णाभाऊ साठेला त्या ठिकाणी बोलवलं. अण्णाभाऊ साठे सोबत अन्य 4 माणसं त्या ठिकाणी सोबत होते. चित्तोडची राणी नावाचं विमान, सेपरेट विमान दिल्लीहून निघालं, मॉस्कोला पोहोचलं. पण पोहोचण्याच्या अगोदर 4 लोकांनी अण्णाभाऊ साठेची खूप सारी मजा घेतली. अण्णाभाऊ साठे म्हणजे कष्ट करणारा माणूस, जमिनीवरचा माणूस, मातीतला माणूस, दाबाडा बसलेले, काळा चेहरा, हडकुळा शरीरयष्टी. बाकीच्या लोकांनी मजा घेतली, अरे हे नमुना कशाला आलाय आमच्या सोबत, आता आम्ही चाललो रशियाला, ह्या नमुन्याचं काय काम आहे इथं बाबा,
ह्याला कोण ओळखत असन तिथं? त्याचं काय वोट असन? कशाला 7.5 सोबत लावून घेतली आपण? अशी कुजबूज सर्व विमानामध्ये चालू होती. परंतु ज्या वेळेला विमानतळावरती, मॉस्को शहराच्या विमानतळावरती चित्तोडची राणी नावाचं विमान उतरलं सटवाजी भाऊ, त्यावेळेस रस्त्याच्या दुतर्फा ही आकारामध्ये पत्रकाराच्या लाईन होत्या आणि प्रत्येक पत्रकाराच्या हातामध्ये मॉस्को टाइम्स होता. जसा टाइम्स ऑफ इंडिया, जसा टाइम्स ऑफ इंडिया असेल, जसा लोकमत आहे, जसा महाराष्ट्र टाइम्स आहे, त्याच पद्धतीचा या ठिकाणी काय म्हणतात मॉस्को टाइम्स नावाचा त्या ठिकाणी पेपर सुद्धा होता. आणि हा मॉस्को टाइम्सचं एक वैशिष्ट्य अशा पद्धतीचं आहे की त्या मॉस्को टाइम्सची हेडलाईन जी होती, हेडलाईन काय होती? हेडलाईन होती की सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को. सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को. फेम म्हणजे आणखीन आम्हाला कळालं नाही. वादळ वारा फेम वामनदादा कर्डक, सैराट फेम नागराज मंजुळे. म्हणजे त्या माणसाच्या नावानं ती कविता, तो चित्रपट, ती कलाकृती प्रसिद्ध असते. म्हणून सुलतान फेम अण्णा म्हणजे काय? अमरावतीच्या तुरुंगामध्ये ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे टाकण्यानंतर त्या ठिकाणी भोमके पात्र तर भेटलं होतं, पण त्या ठिकाणी सुलतान नावाचं एक पात्र त्यांना भेटलेलं होतं. आणि ह्या सुलतान नावाच्या पात्रानं काय केलं? ह्या सुलतान नावाच्या पात्रानं काय केलं? हे सुलतान नावाचं पात्र त्यांनी लिहून काढलं, एक कथा लिहिली सुलतान. ही सुलतान नावाची कथा भारतातल्या सर्व भाषेमध्ये गेली. एवढंच नाही तर 7 समुद्राच्या पलीकडे असणाऱ्या रशियन भाषेमध्ये, रशियामध्ये सुद्धा सुलतान नावाची कथा गेली. एवढंच नाही, प्रत्येक माणसाच्या घरामध्ये, रशियातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये सुलतान नावाच्या कथेनं घर केलं. ज्या मनावरती अधिराज्य कलाकृती गाजवते त्याला फेम म्हणतात. सुलतान नावाची कथा माणसाच्या हृदयामध्ये घर केलं, म्हणून सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को ही हेडलाईन होती. ज्या वेळेला अण्णाभाऊ साठेसाठी एक वळ नव्हती भारतातल्या पत्रकारांना लिहिण्यासाठी, त्यावेळेला परदेशातल्या रशियातल्या पत्रकारांनी पूर्ण मोठीची मोठी हेडलाईन लिहिली आणि हेडलाईन लिहून त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला, मान सन्मान केला. आणि त्या रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पवाडा गाण्याचं काम कोणी केलं असेल तर ते अण्णाभाऊ साठेने केलेलं बांधव. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी त्या मराठी मातीतून आलोय, मी त्या स्वराज्याच्या मातीतून आलोय, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, लहानाचे मोठे झाले, कार्य कर्तृत्व केलं. ह्या शिवाजी महाराजाच्या स्वराज्यात या मातीमध्ये खेळलेला मी आहे आणि मी आलेलो आहे तुमच्या सोबत. आणि त्या ठिकाणी जे छत्रपती जे चरित्र लिहिणारे काही लोक होते, ते चरित्रकार एकत्र आले रशियातले आणि अण्णाभाऊ साठेची भेट घेतली आणि अण्णाभाऊ साठे सोबत सल्ला मसलत केलाय की आम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र लिहित आहोत, अण्णाभाऊ आम्हाला मार्गदर्शन करा. एवढा मोठेपणा अण्णाभाऊ साठेला दिला. अण्णाभाऊ साठे त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये लिहितात आणि शर साठे सुद्धा लिहितात, जे काही सोन्याचे दिवस होते अण्णाभाऊ साठेच्या आयुष्यामध्ये, जे काही सोन्याचे दिवस होते ते फक्त जो प्रवता रशियातले 40 दिवस होते, फक्त थोडाच काळ अण्णा ते सोन्यात जगले आहेत बांधवांनो. तिथून अण्णाभाऊ भारताचे पंडित नेते या ठिकाणी गेले. पंडित गेल्यानंतर सरकार असं दंडुका हात घेऊन मागे लागले. दंडुका माईक, अण्णाभाऊ साठे बद्दल 2 शब्द बोला, अण्णाभाऊ साठे बद्दल 2 शब्द बोला. पंडित नेहरू परेशान झाले. अरे बाबा, हे अण्णाभाऊ साठे कोण आहे बाबा? ते पत्रकार विचारायला तर अण्णाभाऊ साठे बद्दल 2 शब्द बोला. पण एवढं मात्र नक्की आहे, अण्णाभाऊ साठे मला माहित नाही, पण अण्णाभाऊ साठे नावाचा भारतातला कोणतरी माणूस असा आहे, ते इकडे येऊन गेलाय किंवा त्याचं इकडं काय आहे रशियामध्ये आणि त्याची हवा असल्यामुळे लोक त्याच्याबद्दल विचारायला लागलेत. मग अण्णाभाऊ साठे ब्राह्मण असल्यामुळे त्यांचं डोकं पण तेवढं चालवत होतं. ते लगेच असं वापस आले आणि म्हणाले पत्रकारांना, ए सरका बाजूला, अण्णाभाऊ साठे बद्दल बोला, अण्णाभाऊ साठे बद्दल. अण्णाभाऊ साठे काय रस्त्यावर बोलायचा विषय झाला का? सरका बाजूला चला. पत्रकार पण म्हणले, अरे बाप रे, का माणसाला करते पंतप्रधान, अरे वा 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 वा. हालाकी कंडिशन होती की त्यांना क किम ब माहित नव्हतं अण्णाभाऊ साठे बद्दल. दिल्लीत आल्यानंतर पहिला त्यांनी काम केलं, यशवंतराव चव्हाणांना फोन केला, त्यांना विचारलं,
अरे बाबा ते आपल्या भावकीमध्ये अण्णाभाऊ ते कोण आहे का बघा बरं, साठे कोणतरी. आता असं काय म्हणले असतील, साठवाजी भाऊला माहिती आहे मुंबईतले जेवढे साठे आहेत ना ते मांगाचे कमी ब्राह्मणाचे जास्त आहेत. साठे जे कंपनी आहेत ना हे ब्राह्मणामध्ये जास्त आहेत, मातांगामध्ये कमी आहेत. म्हणून त्यांना असं वाटलं की त्यांच्या भावकीत कोणतरी असं. नंतर मुख्यमंत्र्यांनी शोध काढला, नंतर कळालं की बाबा तुकाराम भाऊराव साठे नावाचा एक माणूस आहे, त्या अण्णाभाऊ नावाचं इकडं वावरते, अरे पवाडे बिवाडे गाणे बिने काहीतरी म्हणतंय वाटतं. ते म्हणे तात्काळ त्यांना मला भेटायचं सांगा. तात्काळ निरोप पोहोचला अण्णाभाऊ साठे बद्दल. अण्णाभाऊ साठेकडे निरोप आल्यानंतर अण्णाभाऊ साठेने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, कोण मुख्यमंत्री मला माहित नाही, कोण पंतप्रधान मला माहित नाही. पंतप्रधानाला आणि मुख्यमंत्र्याकडे माझं तर काही काम नाही, त्यांचं काही काम असलं ना तर त्यांनी माझ्या झोपडीच्या दरवाजातून वाकून खाली येऊन इथपर्यंत यावं. मी हे उदाहरण ह्यासाठी सांगायला लागलोय, ज्या अण्णाभाऊसाठी जे आम्ही जयंती साजरी करत आहोत, ज्या अण्णाभाऊसाठीला आम्ही बाप म्हणतो, त्या बापाचं सुद्धा आम्ही ऐकायला तयार नाहीत. कारण बापानं आम्हाला स्वाभिमानी जबाना शिकवला. पण आज तुमच्या खातगावमध्ये सरपंचानं जर एखाद्या पोराची आठवण काढली absentee ते नसताना, आणि नंतर कळलं अरे बाळू सरपंच आठवण काढू लागले, उकळ्या फुटतील का नाही उकळ्या, अरे वा सरपंच आठवण, त्यातली त्यात ते म्हणले वा जिल्हा परिषद सदस्य आपले आप्पा आहेत आणि आप्पाचा विषय लय हार्ड आहे बरं का, तरी पण त्याचा तुमचा विषय काढला तिथं. म्हणले असं आप्पानं आठवण काढली, अण्णानं आठवण केली, अरे बापरे ताईनं आठवण केली, अरे वा दादानं आठवण केली, आमदारानं आठवण केली, खासदारानं आठवण केली, बॉसनं आठवण केली. आपल्या पोरांच्या मनामध्ये गुदगुल्या होतील का नाही? होतात. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना बोलवल्यानंतर आपल्याला काय होईल, झटका बिटका येईल. पण तसा झटका अण्णाभाऊ साठेला नाही आला. ते जमिनीवरचे माणसं होते, स्वाभिमानी माणसं होते. आज आम्ही अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करत आहोत. तो स्वाभिमानी बाणा या ठिकाणच्या संघटनांनी सुद्धा शिकला पाहिजे आणि त्या संघटनांची जबाबदारी या ठिकाणी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांची, तो स्वाभिमाना बाणा आम्ही समाजामध्ये रुजवला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, खास गोष्ट, आज आम्ही अण्णाभाऊ साठेची जयंती जरी साजरी करत असलो, अण्णाभाऊ साठेला आम्ही जातीच्या अँगलनं बघतो. कारण आमचं चरित्र असं झालं, पराक्रमामध्ये जात आणि जातीमध्ये पराक्रम आम्ही आज शोधायला लागलो. अण्णाभाऊ साठे दिसले आमच्या जातीचे म्हणून आम्ही जयंती साजरी करतो. किंवा एखाद्या व्यक्तीनं पराक्रम केला तर मग पराक्रमी व्यक्तीच्या पोस्टला लाईक करण्याचा आधी विचार करतो आम्ही, त्याची जात कोणती, आपलंच आहे का, आपलंच आहे का, त्याची लय चिंता आपल्या लोकांना, आपलंच आहे का म्हणतात. अविनाश साबळे ऑलिम्पिक पट्टू, बीड जिल्ह्यातला, मातांग समाजातला, त्याचं काय शोधलं लोकांनी माहित आहे? सर्वात जास्त भारतातल्या काय शोधलं असेल गुगलवर? जात शोधली हो, जात कोणत्या जातीचा आहे. आणि त्याच्यानंतर ठरलं आपल्याला फेसबुकला पोस्ट टाकायची का नाही. म्हणजे एवढी जातीयता ह्या मातीमध्ये रुजलेली आहे. आम्ही पराक्रम जर कुणी केला असेल तर त्याला असं म्हणणार नाही की बाबा तू पराक्रम गाजवलाय. त्याला पराक्रम गाजवलाय का नाही त्याला हो म्हणायच्या आधी, टाळ्या वाजवण्याच्या आधी ते आपलंच आहे का बघतात आधी, आपलंच आहे का. किंवा एखाद्या जातीतल्या व्यक्तीनं पराक्रम केल्याशिवाय त्याची दखल पण घेतली जात नाही. म्हणून जातीत पराक्रम शोधणारे लोक आणि पराक्रमामध्ये जात शोधणारी ही मानसिकता आम्हाला कुठंतरी बदलावं लागेल. आणि अविनाश साबळे मातांगाचा नाही तर या भारत देशाचा आहे म्हणून आम्ही हे स्वीकारलं पाहिजे, जातीचा म्हणून नाही. त्यानं ऑलिम्पिक पट्टू आहे, त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, मांगवाड्याचं प्रतिनिधित्व केलेलं नाहीये. हा एवढा तो मातांग जात समूहात नाही, याचा आम्हाला गर्व असला पाहिजे, आम्हाला अभिमान असला पाहिजे. हे आमच्यासाठी मोटिवेशनसाठी खूप चांगली बाब आहे. ह्या सर्व गोष्टी आम्ही टाळल्या पाहिजे. आणि खास गोष्ट, अण्णाभाऊ साठेचं ह्या चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये काय योगदान आहे ह्याचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येईल की त्यांच्या आयुष्यामध्ये 2 टप्पे पडतात. त्यांनी सुरुवातीचे बरेच वर्ष हे कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम केलेलं आहे, कामगारांच्यासाठी केलेले, कामगारांच्या केले. नंतरच्या खटामध्ये त्यावेळी कमलारेखासोबत त्यांचे खट आले. त्यानंतर त्यांनी त्यांची फकीर नावाची कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखला केली. आणि अशी कशी केली, झुंजार लेखनार केली. झुंजार म्हणजे काय, लढवया. तुमच्या बीडमध्ये इथं बाजूला कोणी नातेवाईक असतील तुमचे तर तुम्हाला माहित आहे, तिकडे एक पेपर होता झुंजार नेता, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळामध्ये होता. हे झुंजार म्हणजे लढवया. तर अण्णाभाऊ साठेनं बाबासाहेबाच्या झुंजार लेखणी हे फकीरा अर्पण केली. आणि या फकीरा
हा साधा सुद्धा नायक नव्हता. ज्यावेळेस वालुबाईच्या पोटी अण्णाभाऊ साठेचा जन्म झाला 1 ऑगस्टला, त्यावेळेला त्यांच्या पोटामध्ये अन्न नसल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारचं वालुबाईला दूध नव्हतं. दूध नसल्यामुळं त्या अण्णाभाऊ साठेची उपासमार होऊ लागली. तिसऱ्या दिवशी बेडसगावचा खजिना फकीरानं लुटला आणि फकीरानं खजिना लुटल्यानंतर 2 वंजळी सुरती नाणे पैसे हे वालुबाईच्या पदरामध्ये टाकले. त्या पैशाची घुटी पिऊन, दुधाची घुटी पिऊन अण्णाभाऊ जिवंत राहिले. ज्या मला जीवन दिलं त्या माणसाचा फकीराचं महान व्यक्तिमत्व रेखाटण्यासाठी फकीर नावाची कादंबरी तयार केली. आणि फकीरा प्रत्येक पण फकीरात न जातीचं कधी नाही. फकीराचे जेवढे मित्र होते ते जातीले होते, मराठ्याचे होते, साळव्याचे होते, कायकाडचे होते, अशी समाजातले लोक होते. आणि ज्यावेळी लुटीचा माल यायचा, लुटीत माल फकीरा हा मारवाड्यात आणि मांगवाड्यात मध्ये समान पद वाटत होता. मी जर असलो असतो तर मी म्हणलो असतो 10 पोते आहेत का? अरे काय करा, मागवाड्यामध्ये जरा 6 पोते टाका बरं, तिकडं महारवाड्यामध्ये फक्त 4 टाका, बोधवाड्यामध्ये फक्त 4 टाका. माझ्या जातीसाठी 1 पोत मी जास्त टाकलं असतं. फकीरानं तसं केलं नाही. फकीरानं महारवाड्यात आणि मागवाड्यामध्ये सारख्याच पद्धतीनं वाटणी करून सामाजिक न्याय कसा असला पाहिजे हे आम्हाला सांगितलं. तो सामाजिक न्याय बाबासाहेबांनी संविधानामध्ये आम्हाला दिलेला आहे, वेगळं काही नाही. म्हणून सामाजिक न्याय आम्हाला फकीरापासून आम्हाला शिकावा लागल. तो जो फकीर आहे, हा फकीराचं नातं, त्याच्या कुटुंबाचं नातं हे शिवाजी महाराजांसोबत सुद्धा आहे. तो फकीराजवळ शरण येत नाही. जसं एखादी पण बांधली जाते जवाराची, तशी फकीराच्या नातेवाईकाची दावण बांधली आणि दावण बांधून त्याचा कत्लेआम करायचं. कारण फकीर शरण येता, मग सांगितलं माणसा करून का मी शरण येतो, मी स्वतः पोलिसाच्या हवाली, ब्रिटिश सरकारच्या हवाली स्वतःला करून घेतो, त्यांना तुम्ही काही इजा पोहोचू नका. फकीरा त्या ठिकाणी परत येतो. फकीरातल्या घरातलं सामान सगळं जप्त केलं जातं. फकीराच्या हातामध्ये बेड्या पडतात. फकीरा ब्रिटिश अधिकाऱ्याला विनंती करतो, मायबाप सरकार, तुम्ही माझ्या घरातलं, माझ्या आजूबाजूचं साहित्य जप्त केलंय, पण त्यामध्ये एक गोष्ट राहिली, ती मला परत पाहिजे. ते म्हणतात कोणती गोष्ट? ते म्हणतात फकीराची जी तलवार आहे, ही तलवार मला परत पाहिजे, माझ्या कुटुंबाला परत द्या. माझ्याकडनं का देऊ, माझ्या कुटुंबाला परत द्या. ब्रिटिश अधिकारी म्हणतो तलवार कशाला पाहिजे, तलवार मी देऊ शकत नाही. मायबाप सरकार, ती तलवार मला द्यावीच लागल. ब्रिटिश अधिकारी त्या तलवारीमध्ये आहे तरी का एवढं? त्यावेळेस फकीरानं दिलेलं उत्तर आमचा आणि शिवाजी महाराजांचा काय हे सांगतो. सरकार ही सारी दुर्वार नाही, आम्हाला आमच्या लढाई लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आपण दिली तलवार आहे. म्हणजे मस्मरतीनं ज्यावेळेला बनती त्यावेळेस आला शस्त्रबंदी, शिवाजी महाराजांनी आम्हाला सुद्धा दिलेलं नाही. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी पुरळ नावाचा तालुका सुद्धा आहे पुण्यामध्ये, आणि पुरळ नावाचा किल्ला सुद्धा आहे. त्या किल्ल्याचा किल्लेदार लवजी साळवेला काम केलेलं आहे. तो म्हणता लवजी साळवेचा काळ होता, हा कोणता? बरोबर आहे तुमचं. महात्मा फुले लवजी साळवे तेच आपल्या, पण त्या लवजी साळवेचा राघोजी साळवे जे खडकीला हात पडले, शहीद झाले, त्या राघोजी साळवे जे होते त्यांचं नाव लवूस आहे. त्या लवूस साळवेला पुरळ किल्ल्याचा किल्लार बनवण्याचं काम, वतनदार बनवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं बरं. म्हणजे आम्ही या ठिकाणच्या मातीसाठी रक्त सांडवले माणसं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा विचार करत असताना आणि अण्णाभाऊ साठेचा विचार करत असताना ज्यावेळेस माणगावला परिषद झाली शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि अण्णाभाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली, त्या ठिकाणी निर्णय असा घेतला, मेलेली जनावरं वडायची नाही आणि मेलेल्या जनावरांचं मांस खायचं नाही. ठराव नंबर 7 ठरलं आणि लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. लोकांनी हे सगळं सोडायला सुरुवात केली. मग लोकांच्या जीवनामध्ये जे बदल झाला, बाबासाहेबांच्या विधानानंतर, माणगाव परिषदेनंतर, तो बदल टिपण्यासाठी अण्णाभाऊ साठेने कथा लिहिली. त्या कथेचं नाव होतं वळण. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर गावाच्या गाव बहिष्कृत होऊ लागली. त्या ठिकाणच्या लोकांना त्रास होऊ लागला, सापळा रचला जाऊ लागला. त्यावेळेस अण्णाभाऊ साठेने एक नवीन कथा लिहिली. त्या कथेचं नाव होतं सापळा. सापळा नावाची कथा. त्याच्यानंतर त्यांनी एक कथा लिहिली सोन्याचा मणी. ही जी चळवळ करणारे लोक आहेत, समाजामध्ये प्रबोधन करणारे लोक आहेत, समाजावर होणारे अन्याय अत्याचारावर बोलणारे लोक आहेत, तात्कालीन परिस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीला सोन्याचा मणी नावाची कथा लिहिली. त्याचा सारांश असा आहे, एक म्हातारी होती आणि म्हातारीचं म्हणणं असं होतं, माणसं मरतात मेनंतर एखादा मिळू आपले लोक त्या मुडद्यासोबत टाकत असतात. त्या बाईची त्या होती, हा जो सोन्या मणी माझ्या चालून ठेवलाय,
हा सोन्याचा मणी माझ्या मौतीवर नका टाकू, हा सोन्याचा मणी मी मेल्यानंतर बाबासाहेबाच्या चळवळीसाठी द्या. ती बाई मरून जाते, मरून गेल्यानंतर तो सोन्याचा मणी बाबासाहेबाच्या चळवळीसाठी दिला जातो. आणि हे सोन्याचा मणी नावाच्या कथेमध्ये अण्णाभाऊ साठेनं लिहून ठेवलेलं आहे. बाबासाहेबाचं जे बहिष्कृत भारत नावाचं जे पाक्षिक आहे, ह्या पाक्षिकामध्ये अण्णाभाऊ साठेचे साहित्य, खास करून आर्टिकल जे आहेत, लेख आहेत, ते छापण्यात आलेले आहेत. विशेषतः पहिलं दलित साहित्य संमेलन ज्या वेळेला झालं, हे पूर्णला पूर्ण दलित साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष या नात्यानं अण्णाभाऊ साठेनं जे भाषण केलं होतं, हे पूर्ण भाषण हे बहिष्कृत भारत मध्ये छापून आलेलं आहे बांधवांनो. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब यांच्या 6 भेटी झाल्याचे रेफरन्स सुद्धा रमेश राक्षे आणि सिद्धार्थ सिंगारे सर यांनी जे संशोधन केलं, ह्या संशोधनातून ते संदर्भ सुद्धा समोर आलेले आहेत बांधवांनो. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब ह्यांचा जर विचार केला, ह्यांचा परस्पर विरोध होता का विचारामध्ये, ह्याचा विचार केला तर आम्हाला काही कोटेशन घ्यावे लागतील. बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे त्याच्या विरोधात ते लढवल, त्याच्या विरोधात बंड करेल. आणि अण्णाभाऊ साठे पुढचं वाक्य बोलतात, लिखित आहे. अण्णाभाऊ साठे दलित साहित्य संमेलनामध्ये म्हणतात, बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आणि अण्णाभाऊ साठे म्हणतात हे मानवा, हे माणसा, तू गुलाम नाहीस, ह्या वास्तव जगाचा तू निर्माता आहेस. गमावण्यासारखं गुलामी शिवाय आणि साखळदंडाशिवाय तुझ्याकडे काहीच नाही, तू लढलं पाहिजेस. काय अर्थ? एकच अर्थ आहे ना. दुसऱ्या बाजूला बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अण्णाभाऊ साठे म्हणतात एका विटेवर वीट रचली तर एक मजबूत भिंत तयार होते. आम्ही जिवंत हाडामासाची माणसं आहोत, आम्ही एकत्र आल्यानंतर परिवर्तन हे होणारच आहे, ते परिवर्तन झालं पाहिजे. मग विटेवर वीट रचली मजबूत भिंत तयार होत नसते बांधवांनो. एक वीट ठेवल्यावर दुसऱ्या वीट टाकण्याच्या आधी सिमेंट मारावं लागते, मग विटेवर वीट असल्यावर मजबूत भिंत तयार होते. मग माणसाला माणूस म्हणून जोडायचा असेल तर काय जोडावं लागेल? मग दोन्ही माणसाच्या मध्ये सिमेंट मारणार का, फेविक्विक लावणार का? आपण नाही. माणसाला माणूस म्हणून जोडायचा असेल तर या देशामध्ये ह्या महापुरुषांनी जो आम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय म्हणजे लोकशाही मूल्याचा आणि माणुसकीचा जो सिद्धांत दिला, जे मूलतत्वे दिलीत, ही मूलतत्वाचा स्वीकार आम्ही जर केला तर आम्ही माणसाला माणूस म्हणून आम्ही जोडू शकतो. आज बुद्धिस्ट वर्ग, मातान वर्ग ह्यांच्यामध्ये अबकडच्या मुद्द्यावरून मोठ्या पद्धतीने तेढ निर्माण झालेला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्याला बांधाला बांध होता, भिंतीला भिंत आहे. जे एका ताटामध्ये जेवायचे ओबीसी आणि मराठा ह्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीचं हाडवर निर्माण झालेलं आहे. ह्या पद्धतीचे संघर्ष मोठ्या पद्धतीने तीव्र झालेले आहेत. ह्या पार्श्वभूमीवरती ह्या महापुरुषांनी आम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा जो विचार दिलेला आहे, तो विचार पुढे नेण्याची मला असं वाटतं की गरज आहे. आजच्या अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या दिवशी आम्ही माणसातला माणूस ओळखण्याची आम्ही शपथ घेतली पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगेल की अण्णाभाऊ साठेनं जेवढं सांगितलंय की संघटित होण्याबद्दल सांगितलंय, एखादी मधमाशी जर असेल, मधमाशीला एखादं शेंबडं लेकरू सुद्धा घरातलं मारून टाकतं, लहान लेकरू सुद्धा मारतं. आग्या मवळ्याची माशी जरी घरात आली तर एका फाड्यात आपण मारतो, पण आग्या मवळ्याचं मोठं मवळ आहे समोरच्या लिंबाच्या झाडाला लागलेलं आहे. आणि खातगाव मधल्या सर्वात मोठ्या मजबूत माणसाला म्हटलं त्याला दगड फेकून मार, दगड फेकून मारत नाही. एकट्या मधमाशीला मारणं सोपं आहे, पण मधमाशाच्या मवळाला मारणं अवघड आहे बांधवांनो. मधमाशाचं सुद्धा स्वतःचं संघटन असतं, त्या संघटनेला आपण मोहोळ म्हणतो. जी हातापायाखाली चिरडली जाते ती मुंगी, तिची कुठलीच किंमत नाही. पण त्यावेळेला जी संघटित होते, एकत्र होते, ती संघटित झाल्यानंतर आपण त्याला वारुळ म्हणतो. त्या वारुळामध्ये किती पण विषारी 10 नंबरचा कोबरा जरी गेला, एकदा जर तावडी सापडला मुंग्याच्या, तोपर्यंत जिवंत होत येत नाही परत. हत्तीसारखा मोठा प्राणी आहे जो सिंहाचं बरगाडं मोडू शकतो, वाघाचं बरगाडं मोडू शकतो. ते हत्ती सुद्धा एकटा फिरत नाही बांधवांनो.
ते हत्ती सुद्धा कळपणारा तो कळप नावाची संघटना निर्माण करतो. आणि अण्णाभाऊ साठे आमच्या समाजाला ऐरावताची उपमा देतात. ते म्हणतात जगबदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. आणि हा जो समाज हा ऐरावत हा चिखलामध्ये जो फसलेला तो वर आला पाहिजे. हत्तीला सुद्धा संघटनेची गरज आहे बांधवांनो. म्हणून आम्ही संघटित झालं पाहिजे. ज्या ठिकाणी संघटन असतं त्या ठिकाणी ते कवच कुंडल असतं. संघटन म्हणजे संघटन नसतं बांधवांनो. कर्णाचं जसं कवच कुंडल होतं तसं संघटन समाजाचं कवच कुंडल असतं. जोपर्यंत कर्णाजवळ कवच कुंडल होतं तोपर्यंत महाभारतातल्या कर्णाला कुठलंही शस्त्र कुठली तलवार भाला चाकू सुरी भेदू शकत नव्हती. त्याच्या शरीराला ती ताकद होती. संघटनेची सुद्धा तीच ताकद असते. ज्या ठिकाणी संघटन असतं त्या समाजाकडे वाकड्या नजरेनं कुणी बघण्याची हिंमत करत नाही. आणि ज्या वेळेस या खदगावमध्ये ज्यावेळेस संघटन निर्माण होतं एक मजबूत युनिटी तयार होते एकात्मता निर्माण होते तुमच्यामध्ये त्यामध्ये तुमच्या समाजाचं संरक्षण तर होतच होतं. बोनसमध्ये तुमच्या इकडच्या या ठिकाणच्या लोकांचं नेतृत्व उदयास येण्यासाठी मदत होती. उद्याच्याला समजा सेलूला काही ऍक्सिडेंट झाला समजा या ठिकाणी तुमचं संघटन मजबूत आहे आणि लगेच खातगावच्या गायकवाड कंपनीला फोन करतात अरे अनिल भाऊ अरे इथं ऍक्सिडेंट झालं दोन चार पोरांना पाठवा बरं 2 बॅग लागायल्यात रक्ताच्या. हे कशामुळे फोन येतो तुम्हाला. तुम्ही संघटित दिसलात तर लोक तुमच्याकडे मदत मागतील ना. तुम्हीच जर विखुरलेले असाल तुम्हीच जर आपापसामध्ये भांडत असाल तर लोक तुमच्याकडे मदत मागणार नाही. तुमचं नेतृत्व समोर होणार नाही येणार नाही. म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आम्हाला या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित आम्हाला या देशामध्ये राष्ट्र निर्माण करायचं असेल तर आम्हाला आमच्या शिक्षणाचा टक्का सुद्धा वाढवावा लागेल. बांधवांना आम्ही आरटीची मागणी करत आहोत रास्त मागणी आहे. आम्ही अबकडची मागणी करत आहोत रास्त मागणी आहे. परंतु त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अबकडचा लाभ घेण्यासाठी आणि आरटीचा लाभ घेण्यासाठी सटवाज भाऊ आरटीचा लाभ घेण्यासाठी आणि अबकडचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाचं शिक्षण आहे. त्या शिक्षणामध्ये आमची खूप वाईट अवस्था आहे बांधवांनो. जे घाण काढणारे लोक असतात जे भंगी लोक असतात. भंगी लोक कोणती घाण काढतात हे मी सांगणार नाही. ह्या माईकवरून मी ते सांगू शकत नाही तो शब्द घेऊ शकत नाही. तेवढी घाण काढणारे लोक सुद्धा शिक्षणामध्ये आमच्यापेक्षा वरचढ आहेत. हे ज्यावेळेस आम्हाला कळतं ना त्यावेळेस आमची मान खाली जाते बांधवांनो. आमची मान खाली जाऊ देऊ नका. शिक्षणातला टक्का वाढवा. आज ज्या भंगी समाजाला आम्ही म्हणतो की गू काढणारं समाज आहे ते घाण साफ करणारी जात आहे त्यांचं शिक्षणातलं प्रमाण 66% आहे. आणि जो मातांग समाज म्हणतोय कॉलर आमची टाईट आहे आणि मांग म्हणजे लयच काय मांग कुठं तरी नेऊन टांग असं काहीतरी आहे ना. ते एवढे गाणे वाजवणार आहेत ना त्यांना सांगा. ते घाण साफ करणाऱ्या लोकांचा टक्का शिक्षणामध्ये 66% आहेत आणि डीजेवर नाचणारे आणि आम्ही कॉलर टाईट म्हणणाऱ्या लोकांचं फक्त 51% प्रमाण आहे सर. हे मी नाही सांगत सरकारची आकडेवारी आहे. त्यामुळं आम्ही आमच्या शिक्षणातला टक्का वाढवला पाहिजे. येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या शिक्षणातलं प्रमाण वाढवाल. थोडक्यात काय तर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या मूल मंत्राचं पालन पोषण कराल ह्या अपेक्षेसह या ठिकाणी थांबतो. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मला या ठिकाणी बोलवलं माझा यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय लवजी. धन्यवाद विकासराव. अतिशय सुंदर आणि खरोखरच विचार करणारं हे भाषण आहे आणि आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की आज जे आपण भाषण केलं हे मला वाटते महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये गेलं पाहिजे. कारण आज माझ्या इथं बसलेल्या महामौल्या तुम्ही याच्या अगोदर कधी असं ऐकलं का. याच्यामुळे म्हणते की जयंती याच्यामुळे साजरी करायची असते की